अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी कशी लागली, घटनाक्रम माझाच्या हाती. स्वतःचीच बंदूक साफ करताना चुकून गोळीबार. मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची विचारपूस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या सोबत रात्री महत्त्वाची बैठक. अंतर्गत सुरक्षा बाजूला ठेवून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राज्यातील शाखांना भेटी. संजय राऊतांची शहांच्या दौऱ्यावरून टीका. अमित शहांना मणिपूर, काश्मीरला जाण्याचाही सल्ला. लव्ह जिहादच्या तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त तक्रारी. देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा. अनेक प्रकरणांमध्ये खोटी ओळख दाखवून लग्न झाल्याचाही उल्लेख. लोकसभा निवडणुकीमध्ये 14 मतदारसंघात व्होट जिहाद झाल्याचा फडणवीसांचा दावा. मालेगावातील जिहादी मतदानामुळे धुळ्याची जागा गमावल्याचा आरोप. तर फडणवीसांनी जाहीर माफी मागावी, पटोलेंची मागणी. दसऱ्याच्या दरम्यान महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात आजही बैठक. राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाचं समन्स. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात निर्भया फाउंडेशनची याचिका. महायुतीच्या जागा वाटपामध्ये चंद्रपूरची जागा कोणाकडे हे ठरल्यावरच पक्षप्रवेशाचा निर्णय. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती. माझ्यावरच्या हल्ल्यामागे संभाजीराजेंसह कोल्हापूरच्या बड्या नेत्याचा हात. लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. तर कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार. मेळाव्यासाठी तब्बल 40,000 शिवसैनिकांची आसन व्यवस्था. तर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये तिसरा दसरा मेळावा. मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर केला जाणार. डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल सादर होणार. ऐन दसरा दिवाळी सणांच्या तोंडावर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ. आजपासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,692 रुपयांना. लडाखमधील शिक्षण चळवळीचे प्रणेते सोनम वांगचुक यांचा लडाख दिल्ली लॉंग मार्च. दिल्ली सीमेवर प्रतिबंधात्मक आदेशानुसार वांगचुक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान. तिसऱ्या टप्प्यात बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा यासह 7 जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.